अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना पक्षानं दणका दिला। त्यांचं मुख्य प्रवक्तेपद 6 महिन्यांच्या आत काढून घेण्यात आलंय आणि त्यांच्या जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असल्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र त्याला 6 महिने पूर्ण होण्याच्या आधीच हे पद काढून घेण्यात आलेलं आहे। प्रतिक्रिया जाणून घेऊयात। अमोल मिटकरी स्वतः आपल्या सोबत आहेत। अमोलजी, काय नेमकं कारण आहे की आपलं प्रवक्तेपद काढून घेण्यात आलेलं आहे? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मला काही दणका बिनका पक्षानं दिलेला नाही। मागच्या वेळेस प्रवक्ता म्हणून माझी घोषणा झालेली आहे। अधिकृत प्रवक्ते उमेश पाटीलच होते। आज त्यांना नियुक्तीचं पत्र दिलं। एकूण आम्ही 7 प्रवक्ते आहोत। तुम्ही न्यूज अशी चालवताय की 6 महिन्यात मिटकरींना दणका। कुठला दणका? आम्ही 7 प्रवक्ते पक्षाचे। त्याच्यामुळे पक्षाने जो निर्णय घेतला तो अंतिम। आणि मुख्य प्रवक्ता कसा असावा की मुख्य प्रवक्ता मुंबईमध्ये त्याचं राहणं, पुण्यामध्ये राहणं। आता मोठ्या सिटीत मी राहतो इकडं अकोल्याला, आमचं तेवढं हे नसतं, कोऑर्डिनेशन नसतं राजकीय घडामोडीवर समजा त्याच्या आहे। त्याच्यामुळे आज उमेश पाटलांना जर दिलं असलं अधिकृत पत्र तर ते अभिनंदनच आहे त्या गोष्टीचं। मला काही दणका बिनका दिलेला नाही। मी पक्षाचा प्रवक्ता आहे। मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटलांची त्या ठिकाणी नियुक्ती केली, त्याबद्दल मी उमेश पाटलांचं अभिनंदन करतो। मिटकरीजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर स्पष्टीकरणाबद्दल। आणि आपल्यासोबत उमेश पाटील सुद्धा आहेत फोनवरून। उमेशजी, मुख्य प्रवक्तेपदी आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अमोल मिटकरींचं देखील म्हणणं आपण ऐकलं असेल। आपली प्रतिक्रिया? हो, नाही, आपल्याकडून गैरसमज होतोय। आमच्या पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी अद्यापपर्यंत नियुक्तीच झालेली नव्हती। ज्या काही नियुक्त्या झाल्या होत्या ते पक्षाच्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या। मुख्य प्रवक्ता हे एक स्वतंत्र पद आहे, ते प्रमुख पद आहे। आणि यापूर्वी नवाब मलिक साहेब हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते। नवाब मलिक साहेबांच्या मेडिकल इश्यूमुळे आणि इतर अडचणींमुळे ते सध्या पूर्ण वेळ कार्यरत नसल्यामुळं नवाब मलिकांच्या संदर्भामधली जे पद होतं ते पक्षामध्ये रिक्तच होतं। आणि त्या मुख्य प्रवक्तेपदी आज रोजी सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये माझी नियुक्ती करण्यात आली। अमोल मिटकरी असतील, आनंद परांजपे असतील, आमचे अनेक सहकारी, आमचा सूरज चव्हाण असेल, असे जवळपास आमचे 7 जण प्रवक्ते जे आहेत ते पक्षाच्या प्रवक्ता पॅनलमध्ये काम करणार आहेत। त्या सर्व प्रवक्ता पॅनलचा प्रमुख म्हणून, मुख्य प्रवक्ता म्हणून माझी निवड करण्यात आली। मी देखील त्या 7 जणांमध्ये आधीपासून प्रवक्ता म्हणून काम करत होतो। मी जवळपास 2012 पासून ते आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवक्ता म्हणून कार्यरत होतो। नवाब मलिक हे आमचे मुख्य प्रवक्ते त्यापूर्वी होते। आता त्या मुख्य प्रवक्तेपदी माझी निवड झालेली आहे आणि आम्ही सगळेजण मिळून हे फक्त मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून आपण पद देत असतो। या ठिकाणी मुख्य जरी माझं प्रवक्ता म्हणून माझी नियुक्ती झाली असली तरी पक्षाचा प्रत्येक प्रवक्ता हा तितकाच महत्वाचा आहे। उमेशजी, धन्यवाद, आपण ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।